अप्रकट रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण तिथेच होते. गोपींची ही अशी अवस्था पाहून दयाळू कृपाळू भगवान प्रकट झाले. त्यांनी गोपींना परमसुख दिले. ते सर्व विविध खेळ खेळले. ब्रह्मरात्री यमुनेमध्ये त्यांनी जलक्रीडा केली. गायन वादन आणि नर्तनात ते धुंद झाले. देवाने त्यांना ब्रह्मानंद दिला. गोपींचे जीवन धन्य झाले. एका गोपीचे ध्यान लागले. तिला हृदयात श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्यांनी मुकुटात मोरपंख खोचला होता. ते नृत्य करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ होते. कानात गोल फुले घातली होती. पिवळे सोनेरी वस्त्र नेसले होते. सुगंधी पुष्पमाला घातली होती. मधुर स्वरात बांसरी वाजवत होते. बरोबर गोपाळ मित्र होते. ते वृंदावनामध्ये प्रवेश करत होते. वृंदावनात क्रीडा करणाऱ्या श्रीकृष्णांची गीते गोपी गात होत्या. बर्हापीडं नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान् वेणोरधरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. श्रीमद्भागवत स्कंध 10 अध्याय 21 श्लोक 5.